नमस्कार मित्रांनो, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपणा सर्वांचे स्वागत। दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या महा टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 2 या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची संभाव्य उत्तरे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सदर प्रश्नपत्रिकेमध्ये सेट ए हा आपल्या समोर आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 61 हा या विषयाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतो आहे। बघा, प्रश्न आहे 61, खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे। 4 पर्याय आपल्या समोर दिसत आहेत, त्यापैकी पर्याय क्रमांक 2 वाढ ही अनुवंशिक असते हे विधान योग्य आहे वाढीच्या संदर्भातील, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असावयास हरकत नाही। प्रश्न क्रमांक 62, खाली दिलेल्या शैशवा अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे। पर्याय क्रमांक 3, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 63, खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदना विषयीचे कोणते विधान योग्य नाही। या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 बाह्य उद्दीपकांविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना हे आहे। प्रश्न क्रमांक 64, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो। या समष्टिवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते हे या प्रश्नाचे उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 65 आपण बघूया। प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुंपुढे उभे राहते ती प्रतिमा होय। प्रतिमा विषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात हे या प्रश्नाचे उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 66, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनिर्बंध कल्पना। यानंतर प्रश्न क्रमांक 67, पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे। या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4, नॉर्मन एलमन हे आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 68, बघा, खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही। प्रश्नाच्या शेवटी काय आहे ते काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे, त्यानुसार आपण उत्तर हे योग्य हे निवडू शकतो। बघा, आता या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे आवश्यक आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 69, गिलफर्ट यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे, त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही असा प्रश्न विचारलेला आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पद्धती। यानंतर प्रश्न क्रमांक 70, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुणविशेष। प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी डॅश डॅश ही औपचारिक अध्यापन पद्धती आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सॉक्रेटिसची उपपत्ती। प्रश्न क्रमांक 72,
सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश डॅश हे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सॉक्रेटिस. प्रश्न क्रमांक 73 खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक आहे. प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृती. प्रश्न क्रमांक 74 मानवी विकासाच्या कोणत्याही अंगांचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड म्हणजे ही चारही जी विधानं आहेत ते समर्थन करतात. यानंतर प्रश्न क्रमांक 75 ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3 ते 4 पर्याय दिलेले असतात त्यास डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधक अभिसंधान. यानंतर प्रश्न क्रमांक 76 व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 अभिसंधान हे आहे. प्रश्न क्रमांक 77 शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश डॅश यांनी मांडले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिप्पोक्रेटस. प्रश्न क्रमांक 78 अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे. विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. 1 सामान्यीकरण उपपत्ती, 2 शक्तिवादी उपपत्ती, 3 समान घटक उपपत्ती आणि 4 बॅगलेची उपपत्ती. यामध्ये पर्याय क्रमांक 1 सामान्यीकरण उपपत्ती हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान हे आहे. प्रश्न क्रमांक 80 सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही असे म्हटलेले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्मनियंत्रण. यानंतर प्रश्न क्रमांक 81 मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? प्रश्न क्रमांक 81 याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82 विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. प्रश्न क्रमांक 83 धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते व याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगायचा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84 ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश डॅश स्मृती असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 तार्किक हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85 स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 डाल्टन पद्धती हे आहे.
प्रश्न क्रमांक 86 प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तादात्म्य. यानंतर प्रश्न क्रमांक 87 नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्किनर. प्रश्न क्रमांक 88 डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 संशोधन हे आहे. प्रश्न क्रमांक 89 स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 90 खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. धन्यवाद.